आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। विलास लांडे हे अजित पवारांच्या बैठकीमध्ये दाखल झालेत। विलास लांडे हे भोसरीचे माजी आमदार आहेत आणि लांडे हे मध्यंतरी शरद पवारांना सुद्धा भेटलेले होते, पण त्यांनी काल पवार गटामध्ये प्रवेश करणं टाळलेलं आहे आणि त्यानंतर विलास लांडे हे आज पुन्हा अजित पवारांच्या भेटीला आलेले असून पुणे सर्किट हाऊसवर ते दाखल झालेत। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काल शरद पवारांनी अजित पवारांना पिंपरी चिंचवडच्या राजकारणात दे धक्का दिल्यानंतर, कारण त्यांचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि 20 नगरसेवक डायरेक्ट पवार गटात दाखल झाले, त्यामुळे अख्खं पिंपरी चिंचवड मोकळं होते काय अजितदादांच्या पक्षातलं ते। असं असतानाच जे विलास लांडे माजी आमदार भोसरीचे जे दादा गटाचे आहेत तेही जाणार होते खरं तर काल, पण त्यांनी जाणं टाळलं आणि आज तेच विलास लांडेंना आज अजित पवारांनी बोलून घेतले। म्हणजे थोडक्यात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे अजितदादांचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात। त्यांच्यासोबत अण्णा बनसोडे जे आमदार आहेत पिंपरीचे त्यांनाही बोलून घेतले। म्हणजे जे काही पडझड झाली अजित पवारच्या गटाची पिंपरीमध्ये ते पूर्ण भरून काढण्यासाठी जी स्ट्रॅटेजी पुढे काय करायचं, कारण एवढे सगळे एक गठ्ठा 20 नगरसेवक गेल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली पिंपरी चिंचवड। खरं तर पिंपरी चिंचवड हे दादांचं एक आवडतं शहर आहे, त्यांनीच त्यांचा विकास केलेला आहे आणि तिथूनच हा मोठा पवारांनी धक्का दिल्यानंतर पुढे कसं काय, म्हणून हे सगळ्या माझ्या आमदारांना बोलून घेतलंय दादांनी आणि यापुढे तरी आणखीन प्रवेश होऊ नये पवार गटात दादा गटातनं, ते थांबवण्यासाठीची ही बैठक आहे। धन्यवाद चंद्रकांत, याविषयीचे अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।